मित्रांनो, आजच्या संडे स्पेशल व्हिडिओमध्ये मी होस्ट प्रल्हाद गोसे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे। आज परत आपण रविवारचा स्पेशल दिवस आपण मागच्या जो व्हिडिओ बघितलात आपण त्या व्हिडिओमध्ये जो आपण फेसाळणारा धबधबा त्याच ठिकाणी आपण परत जात आहे आणि तिथला आज आपण विस्तीर्णपणे तिथलं व्हिडिओ शूट करून आपल्या फॅमिलीसाठी आपण तो व्हिडिओ टाकणार आहे। तर आज माझ्यासोबत तुम्ही बघितला असेलेला हा चेहरा म्हणजे अंश आणि हा आपल्याकडे नवीन चेहरा आपल्यासोबत आज आलेला आहे। तो चेहरा म्हणजे यशमीत आणि आज आम्ही तिन्ही मिळून मस्तपैकी संडे स्पेशल आज आम्ही मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी होस्ट अंश तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, मी तुम्हाला पाचव्या वेळेस सांगितलेलं की आपण तो जो धबधबा होता जो मला हिंट दिलेली तिथे आज आपण परत जाणार आहोत। पण पाचव्या वेळेस पप्पांनी मला प्रॉमिस केलेली की आपल्याला पुढच्या रविवारी परत आपण पोहणारा लाव आणि आम्ही तिथंच चाललो होतो पोहणारा फेसाळणारा धबधबा। चला तर आता तुम्ही आमची जर्नी बघा। मित्रांनो, आपल्याला ह्या वाटेनंच आपल्याला त्या फेसाळणाऱ्या धबधब्याकडे आपल्याला जायचं आहे आणि हा रस्ता म्हणजे आपण बघू शकतो मित्रांनो, हा समोर आणि हा आपल्या पाठीमागे दिसतोय हा पनवेल हायवे। पनवेल हायवे म्हणजे शिरगाव चौक आणि तिथं आपण या रस्त्यानं जर असं आलो या रस्त्यानं तर आपण सरळ इकडं या फेसाळणाऱ्या धबधब्याकडे आपण जाऊ शकतो। चला तर आता आपण तिकडं जात आहे आणि सुंदर असा हा निसर्ग आपल्याला या ठिकाणी उल्हासित झालेला आपल्याला दिसून येतोय। सर्वीकडं मस्तपैकी हिरवीगार चादर ह्या निसर्गाने पांघरलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। त्यांना खूप या ठिकाणी पर्यटक आपल्याला येताना दिसत आहेत, आपण बघू शकतो त्यांच्याकडं। समोरून आपल्याला भरपूर या ठिकाणी पर्यटक आपल्याला निसर्गाचा आनंद घेताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। अंश आणि यशमी खूप मजा करतायत आज, खूप ते आनंदी आहेत कारण की आमच्यासोबत त्याचा मित्र यशमीसुद्धा आज आलेला आहे। मित्रांनो, आपण सरळ वाटेनं जाता आज आपण जंगलातून जाणारी वाट आपण निवडली आहे आणि त्या वाटेनं आपण जात आहेत। आपल्याला बघा या ठिकाणी एक वाट लागली, त्या वाटेनं आपण आता सरळ जाऊया। खूप पाऊस पडत आहे। मित्रांनो, भरपूर डास आहेत जंगलामध्ये, आपण लवकर जाऊया, डास चांगले सुजवून टाकतील आपल्याला। चला लवकर। थोडा वाट ही स्लिपरी असल्या कारणाने थोडं हळू चालायचं, पण डास भरपूर आहेत। हे चला लवकर। या ठिकाणी भरपूर लोक आपल्याला येताना दिसत आहेत आणि आपल्याला नक्कीच तो रस्ता आपण नक्कीच सापडेल आपल्याला।
भरपूर लोक आपल्याला येताना दिसत आहे. इथून मित्रांनो आपल्याला डाव्या साईडला न जायचं, आपल्याला त्या राईट साईडला आपल्याला जायचं. तर आपल्याला हा ओढा लागतो. ओढ्यामध्ये भरपूर दगड असतात, कारण थोडं चालताना हळूवारपणे चालावं, नाहीतर आपण पडू शकतो आणि आपल्याला इजा होऊ शकते. आपल्याला बघा हे लोक जाताना दिसतात, त्यांच्या मागे आपल्याला जायचं आहे. आणि हाईट इकडं रस्ता आहे, पण इकडं ओढा आहे, इकडं पूर्ण टोटली जंगल आहे. पण आपल्याला ज्या फेसणाऱ्या धबधब्याकडे जायचं आहे, तो धबधबा आपल्याला इकडे लागतो. हे झाड लक्षात ठेवायचं आणि ह्या मार्गाने पुढे जायचं. आणि मित्रांनो, आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे. आणि हाच तो फेसणारा धबधबा आपण या ठिकाणी पाहतोय. बघा मित्रांनो, हाच तो धबधबा आहे. त्याने भरपूर पर्यटक पावसाचा मनसोक्त आनंद या ठिकाणी घेताना आपल्याला दिसून येतो. खूप या ठिकाणी लोक एन्जॉय करताना आपल्याला दिसत आहेत, मनसोक्त आनंद घेत आहेत.
मित्रांनो वरती धबधबा आहे. आपण आता वरती जाऊया आणि तिथे बघूया. सुंदर असा हा निसर्ग आहे मित्रांनो. आणि या निसर्गामध्येच आपण जो इथे येतो, जो प्लॅस्टिकचा केअर कचरा आपण या ठिकाणी आणतो, आपण या ठिकाणी बघू शकतो. प्लॅस्टिकची पिशवी बघा, पाणी पुढे जाऊ शकत नाही बघा हे. तर मित्रांनो, सर्वांना माझी कळकळीची विनंती, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आपण या ठिकाणी येतो, मनसोक्त आपण या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेतो, पण आपण या ठिकाणी घरून जो आपण कचरा आणतो, जे प्लॅस्टिकचे बॅग्स आणतो, पिशवी आणतो, त्याची आपण विल्हेवाट लावत नाही मित्रांनो. तर सर्वांना परत माझी कळकळीची विनंती आहे की आपण या ठिकाणी घरून जो कचरा आणतो, जे जेवणासाठी डिश वगैरे आणतो प्लॅस्टिकच्या, फायबरच्या, तर कृपया प्लीज त्याचा आपण योग्य विल्हेवाट लावा, अन्यथा आपण घरी घेऊन त्याचा आपण विल्हेवाट लावू शकतो. मित्रांनो, पुढे धबधबा आहे, आपण अजून पुढे जातो. रस्ता निसर्ग आहे, आपण व्यवस्थित आपण जर गेलो तर आपण अजून पुढे जाऊ शकतो. मित्रांनो, पाण्याचा प्रवाह खूप मोठा आहे आणि
मागच्या व्हिडिओपेक्षा आजचं पाणी एकदम स्वच्छ दिसतंय आणि आज आपण काही पाण्यात आपण मनसोक्त आपण आनंद घेणार आहोत आणि अंश हे पण खूप मस्तपैकी या ठिकाणी एन्जॉय करतात. ॲमेझॉनचा जंगलचा फील आपल्याला या ठिकाणी वरती आपण वरती अजून काही लोक आहेत. समोरचं आपल्याला शिरगाव मोहनपान समोरचं एरिका आपण बघू शकतो. दिसतो जरा समोरच दिसतो. मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो. बघा हे श्रीरामांनी बघा या ठिकाणी किती बाटल्या आणि किती कचरा या ठिकाणी आणून ठेवला आहे. बघा आपण या ठिकाणी बघू शकतो. हे आपले श्रीराम निसर्गाला आपण खूप वाचकाला आपण नेहमीचं काम करत असतो. नक्कीच आपण यापासून आपल्या निसर्गाला वाचवलं पाहिजे. हॅलो इथं बसा नुसतं बोलता खाली जायचं खाली जायचं चला जा
मित्रांनो या ठिकाणी मस्तपैकी घरून जेवण आणतात आणि मस्तपैकी मनसोक्त या ठिकाणी एन्जॉय करत असतात आपण पाहू शकतो. मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो आज संडे, आज लोक मनसोक्त या ठिकाणी आनंद घेण्यासाठी या धबधब्यावर आलेले आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतो तळीरामने या ठिकाणी हुक्का वगैरे आपल्याला या ठिकाणी पेटवलेला दिसतो. पण हे सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी आपण असे हे धूम्रपान वगैरे करणं हे अयोग्य आहे. याचा परिणाम या ठिकाणी आलेले जे लहान बालके यांच्या मनावर होत असतो आणि ते भविष्यात असेच इमिटेशन करण्याचा प्रयत्न करतात. तर माझी विनंती आहे की सार्वजनिक ठिकाणी आपण असं जे मद्यप्राशन, धूम्रपान अशा गोष्टी करणं या ठिकाणी टाळावे, जेणेकरून भावी पिढीला याचा खूप मोठा गैरफायदा होऊ शकतो. प्लीज आपण पाहू शकतो मित्रांनो, बघा लहान बालकं या ठिकाणी येत आहेत आणि त्या ठिकाणी बघा तळीरामांनी आपल्याला पेटवलेलं दिसते आणि त्याचं धूर बघा सर्वत्र. मित्रांनो इथं उभा आहे तरी इथे त्या उठ्याचा वास या ठिकाणी येतो आहे आणि याच्यामुळे जे लहान जे मुलं आहेत यांच्या शरीरावर याचा नक्कीच वाईट परिणाम होताना दिसून येईल. हाय नाही देत अंश टोटली जंगल आहे मित्रांनो आणि आपण जर जंगलाच्या आतमध्ये गेलो ना तर आपल्याला या ठिकाणी भरपूर डास आपल्याला चावतात. म्हणून आपण सहसा करून जंगलामध्ये येऊ नये. आपण हवा आहे सर्व खूप मोठी मोठी या ठिकाणी वृक्ष दिसतात आपल्याला आणि खूप दाट अशी झाडी आहेत आणि डास भरपूर आहेत. समोरच खाली आपल्याला धबधबा दिसतो.
आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवतो आहे आणि आपण जे अंशला प्रॉमिस दिलं होतं त्या अंशनं आपण त्याला विचारू की ते आज त्याला कसं वाटलं, काय वाटलं. आज काय वाटतंय तुला? मित्रांनो आज मला खूप चांगलं वाटते कारण मित्रांनो पप्पांनी जो प्रॉमिस केलेला तो पूर्ण केला आहे म्हणून आज मी खूप खुश आहे. म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि माझा भाऊ पण आला माझ्याबरोबर. तुला कसं वाटलं भावा? मला मी खूप एन्जॉय केलं आणि धबधब्यात आम्ही खूप मस्ती केली आणि याला असं खाली पाडून आणि याने 8 विकेट खाली काय पाडून पडला. चला मित्रांनो आता परतीच्या प्रवासाला निघूया. चला तर मित्रांनो आता आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.